नमस्कार मंडळी. आषाढ महिना येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की वारी सुरू झालेली आहे. विष्णुमय वैष्णवांच्या अपूर्व उत्साहात साजरा होणारी ही वारी म्हणजे केवळ आणि केवळ त्या राजस सुकुमार सावळ्या विठ्ठलाची माऊलीची कृपा होय. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आर्थिक, सामाजिक, जातीवाचक असे कुठलेही भेदभाव जिथे संपूर्णपणे गळून पडतात असा सामाजिक समतेचा संदेश देणारी ही वारी. विष्णूचा अवतार अशा या विठ्ठलाचे निस्सीम आणि सात्विक भक्त म्हणजे हे सारे वारकरी. तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायाची ठळक खूण मानली जाते. आजच्या भाषेत सांगायचं तर तुळशी माळ गळ्यात धारण केल्याशिवाय वारकरी होता येत नाही आणि वारकऱ्यांचा हा जणू काही लोगो. आजच्या भाषेत आपण असं म्हणू की तो लोगो आहे त्यांचा. वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे थोडक्यात पायी चालत जाऊन पंढरीच्या विठू माऊलीचं डोळे भरून घेतलेलं दर्शन आणि संपूर्णपणे माऊलींच्या चरणी केलेलं समर्पण. अशीच वारीवर एका वारकऱ्यानेच लिहिलेली ही कविता असं मला त्या कवितेतल्या शब्दातनं जाणवलं. आपण ऐकूया. त्यांचं नाव आहे रमेश जावडेकर. माझ्या वाचनात ही कविता आली. खूप सुंदर शब्दात त्यांनी त्यांची तळमळ व्यक्त केलेली आहे या कवितेमध्ये. भूगाव पुणे इथून रमेश जावडेकर यांची ही कविता माझ्यापर्यंत पोचली. तर आपण ती कविता ऐकूया. 1-2 मिनिटं. या कवितेचं शीर्षक आहे पंढरीचा ध्यास, जो आता सगळ्याच वारकऱ्यांना लागलेला आहे आणि या वारीचा एक विलक्षण वेगळा असा आनंदानुभव जो प्रत्येकानेच घ्यायला हवा. ऐकूया पंढरीचा ध्यास. श्री रमेश जावडेकर, भूगाव पुणे यांची कविता. पंढरी पंढरी नित्य लागे ध्यास, जाहले उदास मन माझे. पंढरी पंढरी नित्य लागे ध्यास, जाहले उदास मन माझे. वारंवार मनी योजिले कितीदा, चरणी त्या माथा टेकवी. वारियाच्या वेगे वारीत धावलो, मागुता राहिलो अभागी. वारियाच्या वेगे वारीत धावलो, मागुता राहिलो अभागी. भक्त मांदियाळी निघोनिया गेली. भक्त मांदियाळी निघोनिया गेली, मन कासावीस खंतावली. वाटेवरी तेव्हा टेकियेला माथा, माऊलीचा धावा आरंभला. सत्वर धावली विठाई माऊली. सत्वर धावली विठाई माऊली. इथेच पंढरी साकारली. इथेच पंढरी साकारली. इतकी सुंदर कविता आहे ही. छोटीशी कविता आहे. कमीत कमी शब्दात त्या विठू माऊलींविषयी असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी खूप सुंदर शब्दात श्री रमेश जावडेकर यांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात, पंढरी पंढरी असा मला नित्य ध्यास लागलेला आहे, पण मन उदास झाले. का बरं उदास झाले? वारंवार मनी योजिले कितीदा, चरणी त्या माथा टेकून. कितीतरी वेळा मी ठरवलं की वारीला जाऊन माऊलींच्या चरणी माथा टेकेल आणि समर्पण करेल. वारियाच्या वेगे वारीत धावलो, मागुता राहिलो अभागी.
मी वारीत धावलो सुद्धा, पण माझा वेग कमी पडला आणि मी मागेच राहिले. भक्त मांदियाळी निघून या गेली, मन कासावीस खंतावले. भक्तांची मांदियाळी, सगळे वारकरी पुढे निघून गेले, मी मात्र मागे राहिलो आणि म्हणून माझं मन खंतावलं. वाटेवरी तेव्हा टेकीला माथा, दमून भागून मी थकलो आणि वाटेत माथा टेकवला आणि माऊलीचा धावा चालू केला. माऊलीचा धावा आरंभिला असं ते म्हणतात. माऊलीचा धावा केला आणि अहो काय आश्चर्य, सत्वर धावली विठाई माऊली, इथेच पंढरी साकारली. ते म्हणतात मी जरी तिथपर्यंत पोचलो नाही तरी सुद्धा मी इतका त्यांचा धावा केला की अत्यंत दयाळू कृपाळू विठू माऊली स्वतः माझ्यापाशी आले आणि मला दर्शन दिलं. हीच माझी पंढरी, इथेच माझी पंढरी आहे आणि मी भरून पावलो. इतक्या कृतज्ञतेनं, इतक्या भक्तीनं, श्रद्धेनं लिहिलेली ही छोटीशी आणि सुंदर कविता, जी नेमक्या शब्दात त्या वारकऱ्याच्या मनातल्या कासावीसपणाचं आपल्याला वर्णन करते आणि जी माऊलींच्या चरणांची त्यांना ओढ लागली आहे त्याचं वर्णन करते. आणि माऊली साक्षात धावून येतात या भक्तासाठी आणि त्यांना दर्शन देतात आणि जीवन कृतार्थ झाल्याचा त्यांना अनुभव येतो. रामकृष्ण हरी. त्या माऊलींच्या चरणी विनम्रपणे अभिवादन. कवितेला नक्की लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स नक्की मला कळवा आणि असंच कविता ऐकत राहा, कवितेवर प्रेम करत राहा. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन कवितेसह. तोपर्यंत मनःपूर्वक धन्यवाद.